टेम्पल कन्व्हेन्शनच्या दुसऱ्या दिवशी अनेक विषयावरती चर्चासत्र आणि अनेक विषयावरती चर्चा होणार आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख मिलिंद परांदेजी, तमिळनाडूचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अण्णामलाईजी आणि अनेक नेत्यांनी उपस्थिती राहून आपलं मार्गदर्शन केलं आहे. आणि अनेक स्पीकर्सच्या माध्यमातून काल जसं म्हटलं मी मंदिराचं संरक्षण असेल, मंदिराची स्वच्छता असेल, मंदिराचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल, मंदिराचं टॅक्सेशन्स असेल, अनेक विषयावरती आज चर्चा होईल. आणि मला आत्मविश्वास आहे की आजच्या चर्चासत्रातनं जवळजवळ 6 चर्चासत्र आणि 6 स्पीकर्स बोलणार आहेत. तर हे अनेक माध्यमातून अनेक विषयावरती चर्चा होईल. आणि काल जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, तामिळनाडूचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय चंद्राबाबूजी आणि गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतजींनी जे सांगितलं त्या सर्व विषयावरती आज ITCX2 मध्ये चर्चा केली जाईल. राहुल गांधींना आता काही काम राहिलेलं नाही. चुकून 100 जागा आल्यामुळे हवेत गेलेले राहुल गांधी आता दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर जमिनीवर आलेले आम्हाला वाटत होते. परंतु खोटी न्यायिक लढाई उभी करायची, जनतेमध्ये खोट्या भावना पसरवायच्या, संविधानाच्या बाबतीत देखील तेच केलं. आणि निवडणूक आयोग हा देखील संविधानाचा एक भाग आहे. त्यामुळे संविधानाला जेवढं बदनाम करता येईल तेवढं बदनाम करण्याचा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की संविधानाची बदनामी हा काँग्रेसचा कार्यक्रमच आहे आणि त्या माध्यमातून ते चाललेले आहेत. नाही, कुठल्या पक्षाने कोणाला निवडावं हा त्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु हर्षवर्धन सकपाळ हा एक चांगला कार्यकर्ता निवडला, पण काँग्रेसमध्ये असलेली घराणेशाहीची परंपरा तोडून पहिल्यांदा एक अध्यक्ष निवडला गेला. त्याला घराणेशाहीचा निश्चितपणे विरोध तर होणारच होता. त्यामुळे ज्यांच्यात हिंमत नव्हती की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसमोर लढण्याची, ते अध्यक्ष झाले नाहीत. आणि आता जर हर्षवर्धन सकपाळ जर झाले आहेत तर त्यांना विरोध करण्याची राजनीती हे काँग्रेसमधले दिग्गज घराणेबाजे 100% करतील आणि एका बिचाऱ्या गरीब कार्यकर्त्याला काम करून देणार नाहीत याची मला खात्री आहे. कोणाची सुरक्षा किती ठेवावी, काय ठेवावी या बाबतीतचा निर्णय हा सुरक्षा यंत्रणेची कमिटी घेत असते. त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा देखील हस्तक्षेप नसतो. त्यामुळे कोणाला किती सुरक्षा दिली, कोणाला किती धोका निर्माण झाला आहे, त्याच्यावरती IBचे थ्रेट किती आहेत, SIDच्या इनपुट्स किती आहेत, याच्यावरती त्याची संरक्षण अवलंबून असतं. मला वाटतं की या सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्रमामध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप करू नये असं माझं देखील मत आहे. आणि मला वाटतं या बाबतीतलं मत राऊतांनी देखील सांगितलेलं आहे. आता YZ कोण आहे हे महाराष्ट्राने त्याला आणि त्याच्या बॉसला दाखवून दिलं. त्यामुळे त्याच्या भाषेत आता मला पवित्र तिरुपती भूमीत बोलायचं नाही, नाहीतर YZची स्पष्टता देखील मी तुम्हाला दिली असते. बिलकुल असं नाही आहे. महायुतीचा प्रश्न नाही आहे. आमचे राज्याचे नेते सन्माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सिक्युरिटी देखील कमी केली गेली. विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरांची सिक्युरिटी देखील कमी केली गेलेली. त्यामुळे असं कुठल्या शिवसेनेची काढली, भाजपाची काढली नाही, राष्ट्रवादीची काढली, भाजपाची काढली नाही, अशी कुठलीही स्थिती नाही. भाजपाच्या ज्या 2 प्रमुख नेत्यांची सिक्युरिटी काढली हे राज्याच्या प्रमुख राजकीय घटकातले प्रमुख नेते. त्यामुळे महायुतीमध्ये कुठलाही तणाव नाही. महायुतीचा समन्वयक म्हणून मला त्याची खात्री आहे. माझं काल देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली. ते तिरुपतीला कार्यक्रमाला येणार होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते येणार नाही आहेत. परंतु
अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये महायुतीचं काम चालू आहे। अजितदादांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी देखील मी फोन केला होता। असा कुठलाही तणाव नाही। काल राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पूर्ण दिवसभर तिरुपतीत होते, आपल्याशी त्यांनी संवाद साधला। असा कुठलाही तणाव महायुतीमध्ये नाही। हा एक वेगप्रकारच्या पेपर बातम्या सोडण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं केलं जातं। आमचे आमदार खासदार हे सर्वच कुंभमेळ्याला जाऊन आले आणि आता आम्ही मंदिराच्या महाकुंभमेळ्यात आहोत। त्यामुळे शिवसेनेचे जर जात असतील आणि आमचे कुठले राहिले असतील तर त्यांना देखील आम्ही शिवसेनेबरोबर जाण्यासाठी विनंती करू। शिंदे साहेबांना सांगू त्यांना बरोबर घेऊन जा। आणि विजय वडेट्टीवारांना हिंदुत्व समजलं नाही, विजय वडेट्टीवारांना हिंदुत्वाचा अभ्यास केला नाही, धर्म समजला नाही, ते अशा प्रकारच्या टीका निश्चितपणे करत राहणार। याची व्याप्ती निश्चितपणे जगभर झालेली आहे। कालचा न भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम ITC X2चा झाला। आपल्या सर्वांना इथे मुंबईहून आणण्याचं कारणच ते होतं की जे तुम्ही डोळ्यांनी पाहाल ते तुम्ही दाखवाल। त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे कालच्या कार्यक्रमाला 3 राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, स्वतः महंत दासजी असे अनेक मान्यवर उपस्थित होते। तिरुपती बालाजी टेम्पलचे अध्यक्ष नायडूजी होते। त्यामुळे अतिशय भरगच्च असा कार्यक्रम, विचारांचा कार्यक्रम, धर्माला एकत्र करण्याचा कार्यक्रम, सनातन धर्माला पुढे नेण्याचा कार्यक्रम हा मी करायचा प्रयत्न केला आणि सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी सातत्याने करीन आणि सनातन धर्म एकत्र करून सर्व सनातन धर्मातील मंदिरं एकत्रित करून या देशामध्ये सनातन धर्माची शक्ती वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल। नाही, खरं तर मागच्या 9 दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही आहे। मला व्हायरल झाला होता आणि त्याच्यानंतर वोकल कॉर्डवरती त्याचं इन्फेक्शन झालं। आजही माझी तब्येत ठीक नाही आहे। परंतु आपण एक छत्रपतींसाठी एक वाक्य लिहिलेलं आठवत असू, देश देव आणि धर्मासाठी प्राण वेचिले आम्ही। देश देव आणि धर्म या कालच्या कार्यक्रमात आहे, आजच्या कार्यक्रमात आहे। त्यामुळे देश देव आणि धर्मासाठी काहीही झालं तरी सातत्याने खंबीरपणे उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत छाव्यासारखं उभं राहायचं हा पण मी घेतलाय। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, छत्रपती शंभूराजेंचा आशीर्वाद, छत्रपती श्रीरामाचा आशीर्वाद आणि तमाम महात्म्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होतोय। मला वाटतं की हा कार्यक्रम अतिशय चांगला होईल। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मला खूप चांगली साथ दिली, त्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून आभार मानतो। मुंबईतील सर्व मराठी चॅनलची लोक इथे आली, त्या संपादकांचा मी आभार मानतो ज्यांनी इथे सर्वांना पाठवलं। तुमचं सर्वांचं धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।